2025 काही दिवसांनी 2026 नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे। आज महानगरपालिकेचं या जिथे जिथे महानगरपालिका इलेक्शन होणार आहे त्याची एक लास्ट डेट आहे, आज 30 तारीख। आणि आम्ही आज पहिल्यांदा महानगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर जाणार आहोत। हे का सांगूसं वाटते, तारीख आजची लास्ट डेट आहे फॉर्मची। नक्कीच माझ्या प्रत्येक उमेदवाराने महानगरपालिकेचा फॉर्म भरलेला आहे। आम्ही काही सीटवर लढतोय, कारण का माझ्या स्वराज्यातला जो जो लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक काम करणार आहे तो एक नोकर आहे, तो एक सेवक आहे। आणि नोकर सेवक आहे तो दारात दारात जाऊन भिका मागणार, दारात भिका मागून इलेक्शन लढणार आणि निवडून आल्यानंतर आणि निवडून नाही आला तरी तो दारात येऊनच काम करणार। निवडल्यानंतर जसं दुसरे राजकीय माणसं या ऑफिसमध्ये लेटर देतात तसं नाही। माझा लोकप्रतिनिधी, माझा नगरसेवक जेव्हा निवडून ये किंवा नको येऊ दे, तो तुमच्या दारात येऊनच तुमचे प्रॉब्लेम विचारणार, तुम्हाला मदत करणार। मी ही गोष्ट का सांगतोय, अनेक वर्षापासूनच्या राजकारण पाहतोय। प्रत्येक पक्ष फक्त आश्वासन देत बसतात। पक्ष आज पाहताय पक्ष हा फुटला गेलाय। पक्ष फुटल्यानंतर एकाचे दोन पक्ष झाले आणि आमदारकीला खासदारकीला एकामेकाच्या मानेवर बसले आणि जनतेला चुतिया बनवलं आणि आज सत्तेत बसले, ते विरोधी पार्टीत बसले। आणि महानगरपालिकेला हेच पक्ष आज एकत्र येऊन लढतायत। म्हणजे तुमचे विचार टाकले चुलीत, लोकशाही गेली खड्ड्यात। का बोलतोय मी तुम्हाला, कारण का ह्यांना नगरसेवकचं इलेक्शन असो या आमदारकीचं इलेक्शन असो, लोकसेवक किंवा नोकर म्हणून काम नाही करायचं आहे, ह्यांना करिअर म्हणून काम करायचं आहे। मी इलेक्शनला उभा राहिलो, जिंकलो तर माझं करिअर, आमदाराचा मुलगा आमदार झाल्यानंतर आपल्या मुलाला मी नगरसेवक कसा बनवीन, आपल्या सुनेला नगरसेवक कसं बनवीन, असं चालू आहे। म्हणजे एकदा नगरसेवक म्हणून उभा राहिला, जिंकला तर त्याचं करिअर म्हणून यांचं चालू आहे, लोकांची सेवा म्हणून चालू नाही आहे। हरकत नाही, भारतीय स्वराज्य सेना तुमच्यासमोर होते, दारादारात तुमच्या भिका मागेल, तुमच्यावर नतमस्तक होईल तुमच्यासमोर। तुम्ही आम्हाला निवडून द्या किंवा नका देऊ, अशीच सेवा केली जाईल। महानगरपालिकेला आम्ही सीट उतरवलेल्या आहेत, ठाणे महानगरपालिकेला उतरवलेल्या आहेत, त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला, पालघर जिल्ह्याला उतरवले आहेत, पुण्याला उतरवलेले आहेत। ज्या ज्या ठिकाणी इलेक्शनला आमचे उमेदवार उतरवलेले आहेत मी, नक्कीच त्या उमेदवाराला तुम्ही मतदारांनी विजय कराल आणि लोकशाही वाचवाल अशी मला अपेक्षा आहे। आणि ज्या ज्या लोकांना उमेदवारी नाही दिली त्यांनी राग नका मानून घेऊ, कारण का परत दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे भारतीय स्वराज्य सेनेची ज्या ज्या पक्षावर युती झालेली आहे मागच्या दरवाज्याने, हे पण एक थोडं राजकारण आहे माझं, समजून घ्या पक्षासाठी। पण ज्या नालायकांना त्यांच्या पक्षातनं तिकीट नाही दिले आणि ते स्वराज्यात